राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील यांच्या काही आठवणी सांगणार आहेत. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर डी वाय पाटील म्हणजे ज्ञानदेव यशवंत पाटील, मूळचे कसबा बावडा, कोल्हापूर जिल्हे, आणि ते महाराष्ट्र सरकारमध्ये माजी आमदार होते आणि त्याचप्रमाणे त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि बिहार इथले राज्यपाल होते. शिक्षण सम्राट म्हणून त्यांचा उल्लेख आदराने केला जातो. त्यांनी अनेक मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस काढून महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक तरुणांना शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान केलेलं आहे. काल त्यांचं निधन झालं, अंत्यसंस्कार झाले, आणि याविषयी आठवणी दाटताना साधारणपणे 50 वर्षाचा त्यांचा परिचय माझा होता, आणि तो परिचय इतक्या विविध घटनांनी भरलेला आहे. त्याची आठवण करताना मला खूप गोष्टी आठवतात, पण प्रामुख्यानं त्यांच्यामध्ये काही गोष्टी ज्या अप्रकाशित आहेत किंवा लोकांना माहीत नाहीत त्या मी सांगायचा प्रयत्न करतो. त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या लोकांना वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत, म्हणून त्यांनी जी हॉस्पिटल्स काढलेली होती कोल्हापूरमध्ये, पुण्यामध्ये आणि बॉम्बेमध्ये, त्या ठिकाणी साधारणपणे काही कोटी रुपये गोरगरिबांना अल्पदरामध्ये आणि काही ठिकाणी मोफत वैद्यकीय सेवा मिळावी, शस्त्रक्रिया व्हाव्यात म्हणून त्यांनी सोय केलेली होती. हृदय शस्त्रक्रियेपासून छोट्या मोठ्या साऱ्या शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार त्यांच्या या हॉस्पिटलमध्ये होत होते. ज्या वेळेला ते बिहारचे राज्यपाल होते त्यावेळी मी 2 वेळा त्यांचा पाहुणा म्हणून राजभवनामध्ये राहिलो. एके वेळेला त्यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राजभवनामध्ये बोलवलं. माझी 2 पुस्तकाचं प्रकाशन एक डी वाय दादानी केलं, एक नितीश कुमारनी केलं, आणि माझ्याविषयी त्यांना सांगितलं. नितीश कुमार म्हणाले की आम्हाला एक माहिती होतं की आम्हा बिहारींना काही महाराष्ट्रामध्ये काही लोक गालियाँ देते हैं, हम गालियाँ सुनते हैं, लेकिन हमारे बिहार के गौतम बुद्ध के बारे में डॉक्टर देसाई जी ने लिखा है, वो हमें बहुत आदरणीय है. त्यावेळेला नितीश कुमारनीही मला सांगितलं की तुम्हाला याबद्दल काही मदत हवी असेल तर मला जरूर सांगा. पण एक होतं, डी वाय दादा त्या ठिकाणी गव्हर्नर असल्यामुळं मला बुद्धगयेला मी 2-3 वेळा गेलो होतो, पण बुद्ध जीवनाशी संबंधित असणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या मला त्या ठिकाणी बघता आल्या. डी वाय दादांना दिल्लीला अचानक जावं लागलं, केंद्र सरकारने बोलवलं होतं म्हणून. मला म्हणाले मला अचानक जावं लागतं, तुम्ही काय कराल? मी म्हटलं मी बुद्ध प्लेसेसला जातो. त्यावर त्याने आपल्या यांना बोलवलं, PA ला बोलवलं, आणि त्यांना सांगितलं की यांना जिथं जिथं जायचं आहे तिथं तिथं त्यांची व्यवस्था करा. ते कर्नल रँकचे होते. त्यांनी गव्हर्नरचं गेस्ट म्हणून माझी बिहारमध्ये अनेक ठिकाणी चांगली व्यवस्था केली. त्या ठिकाणी उच्च अधिकारी तिथं भेटायला येत, आणि राहण्याची, जेवणाची सगळी व्यवस्था दादांनी केली होती. त्यांच्यामुळं मी बुद्ध जीवनाचा चांगला अभ्यास करू शकलो. राहुल सांकृत्यायन यांनी जी ग्रंथसंपदा त्या ठिकाणी आणली, पाटलीपुत्रमध्ये पूर्वीच्या म्हणजे आत्ताच्या पाटण्यामध्ये, ते ग्रंथालय पाहिलं. राहुल सांकृत्यायन वापरत असणारं टेबल, खुर्ची तिथं आहे. आणि मग दादांच्यामुळं शीख संप्रदायाच्या पवित्र ठिकाणीही जाता आलं बिहारमध्ये. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की पुन्हा ज्यावेळी मी दुसऱ्यांदा गेलो त्यावेळी दादांनी, नितीश कुमारच मुख्यमंत्री होते, त्यांना सांगितलं की तुम्ही ज्या पुस्तकाचं, बुद्धाच्या इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन केलं ते लेखक पुन्हा आलेले आहेत. त्यावर नितीश कुमारजींनी सांगितलं की आज खूप गडबडीत आहे, तरी पण 6ला मी मोकळा झालो की मी फोन करतो, आणि बरोबर त्यांचा 6ला फोन आला, त्यांना पाठवून द्या. मग मी नितीश कुमार यांच्याकडे गेलो. माझ्याबरोबर हृदय शस्त्र विशारद डॉक्टर आनंद संचेती होते. आम्ही दोघे गेलो, आणि त्यानंतर नितीश कुमारने आम्हाला फार चांगलं वागवलं आणि चर्चाही थोडी झाली.
त्यानंतर आम्ही ज्यावेळी बाहेर आलो त्यावेळी हे मुख्यमंत्री असून नितीश कुमारजी आम्हाला पोहोचपर्यंत सोडायला आले, ते फक्त दादांच्या ह्याच्यामुळं. आणि मग आम्ही गाडीत बसलो आणि त्या ड्रायव्हरनी आम्हाला, मी म्हटलं आता कुठे जायचं, तर ते म्हणाले की महाराजांच्याकडे जायचं आहे. मला वाटलं काय की डी वाय दादांना आनंदमयी मा असोत, बनारसचे मौनी बाबा असोत, शेगावचे गजानन महाराज असोत, दत्ताबाळ असोत, निळकंठ ताता म्हणून आंध्रचे होते त्यांच्याबद्दल असो, अशा अनेक लोकांना दादा भेटत असत. त्यांना एक प्रकारची अध्यात्मामधली आवड होती. मी ती खूप वर्षापासून बघत होतो. त्यावेळेला मला असं वाटलं की एखाद्या आध्यात्मिक महाराजाकडे ते घेऊन निघाले. पण आम्ही सरळ गेलो त्यावेळच्या पटण्याच्या राजघराण्यातल्या मौर्य घराण्यामध्ये, राजवाड्यामध्ये. आणि राजवाड्यामध्ये गेल्यानंतर तिथल्या महाराजांनी आम्हाला बडाखाना दिला होता. आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला राजवाड्यातल्या काही वस्तू फिरून दाखवल्या. म्हणजे सॉलिड गोल्डचं असणारी पालखी, त्यातलं आणखी काही वस्तू दाखवल्या. त्याचप्रमाणे एक स्ट्रेंज गोष्ट त्यांनी दाखवली की एक फ्रीजसारखं असं एक मोठं कपाट होतं, ते त्यांनी उघडलं. त्या कपाटावर मला असं वाटलं की लाकडी सोनेरी रंगात रंगवलेली वेलबुट्टी असेल, पण ते खरोखर सोनं होतं. ते कपाट उघडल्यानंतर आतमध्ये ग्रामोफोन होता जुन्या पद्धतीचा, आणि त्याच्या मेटलच्या तबकड्या होत्या, त्या पंच केलेल्या होत्या. त्यावेळी तिथल्या महाराजांनी, मौर्य महाराजांनी सांगितलं की ह्या असे 2च ग्रामोफोन आहेत, एक लंडनमध्ये आणि एक आमच्याकडे, आणि ह्या तबकड्या अजूनही चालू आहेत. आणि हा ग्रामोफोन, त्याच्यातून सुंदर इंग्रजी संगीत त्याच्यामधून ऐकू येतं. त्यामुळे मी ते एक आश्चर्यकारक गोष्ट बघितली. त्यानंतर आम्हाला दादांची दुसरी आठवण अशी होती की दादांना खूप ह्याचे कृपाशंकर सिंग आलेले होते. असे खूप ठिकाणी दादांच्या ज्या ओळखी होत्या. त्यानंतर एकदा दादा म्हणाले की सोलापूरला जायचं आहे, सुशीलकुमार शिंदेसाहेबांच्या शेतावर हुरडा पार्टी आहे आणि तुम्ही यायला पाहिजे. मी गेलो सोलापूरला गेल्यानंतर सुशीलकुमार शिंदेसाहेब दादा पलीकडे बसलेत, मला जवळ बसवून घेतलं. हुरडा पार्टी झाली. आमदार जगतापी होते आणि निरनिराळे राजकीय पुढारी होते. त्या ह्याच्यामध्ये सुशीलकुमार शिंदेंच्यांची मागे 2 वेळा भेट झालेली होती. आणि त्यानंतर दादांनी, मी ज्या वेळेला डाक बंगल्यावर आलो त्यावेळी दादांचा फोन आला रात्री 10ला, तुमची व्यवस्था सगळी व्यवस्थित झाली आहे ना? तर म्हटलं झाली आहे. पुन्हा एकदा असंच आठवण होती. एकदा सुशीलकुमार शिंदेसाहेब केंद्रीय गृहमंत्री होते, ते दादांना भेटायला आले होते. तर प्रोटोकॉलप्रमाणे राज्यपाल हा महत्त्वाचा असतो, त्यामुळं दादा दरवाज्यातच उभारले होते बावड्याला बंगल्यामध्ये, आणि सुशीलकुमार शिंदेसाहेब दादांना पुष्पगुच्छ घेऊन आलेले मी पाहिलं. तिथेही जेवण वगैरे आम्ही झालं. शांताराम नाईक ज्या वेळेला ही होते गोव्याचे मुख्यमंत्री, त्याच्या वेळेलासुद्धा दादांनी फार त्यांनी वागवलं होतं. इंद्रजी देशमुख असोत किंवा कोणीही दादांच्याकडे आले तर त्या पद्धतीने करत. एकदा कॅन्सर सेंटरचे डॉक्टर सूरज पवार मित्र आहेत, ते म्हणाले की दादांना एकदा घेऊन या. दादांना म्हटलं की बाबा दादा बोलवत आहेत. आम्ही गेलो तिथे. तिथून दादा म्हणाले की आपण कन्हेरी मठावर जायचं आहे, तिथे एक योगी येणार आहेत. मग ठीक आहे म्हटलं, दादांच्यावर गेलो. बघतोय तर सिद्धेश्वर स्वामीही तिथं आलेले होते विजापूरचे. सिद्धेश्वर स्वामींनी डी वाय दादांना सांगितलं की सुभाष देसाईंचा माझा खूप जुना परिचय आहे, कारण चित्रदुर्ग मठामध्ये ते राहत होते आणि तिथून ते दत्ताबाळांच्या व्याख्यानाला, म्हणजे आता टायटनचं जे शोरूम आहे त्याच्यावरती डॉक्टर माई चव्हाणांचा बंगला होता, आणि त्याच्या सगळ्यात वरच्या हॉलमध्ये दर रविवारी दत्ताबाळांची प्रवचनं होत. डी वाय दादा दत्ताबाळांच्याकडे येत असत आणि सिद्धेश्वर स्वामी प्रवचनाला तिथे येत असत ऐकायला. तर त्यांच्याने माझी गाईड प्रोफेसर श्रीनिवास दीक्षित हे फिलॉसॉफीचे प्रोफेसर होते दोघांचेही. त्यानंतर माझी सिद्धेश्वर स्वामींची भेट झाली होती. दत्ताबाळांचा आणि डी वाय दादांचा एक खास परिचय होता. तर डी वाय दादा त्यांना बाबा म्हणायचे. अनेक वेळेला जीवनामधल्या काही निर्णयाबद्दल मार्गदर्शन घेण्यासाठी येत, खाजगी जीवनातली गोष्टीही ते बोलत असत. आणि त्यावेळेला मी तिथं कायम होतो. आणि आत्ता जो यशवंत बंगला आहे बावड्याचा, तर दत्ताबाळ सुरुवातीला साधारण 61 सालामध्ये 1961च्या दरम्यान त्या बंगल्यामध्ये काही दिवस राहिलेले होते. तिथं होम हवनही त्यांनी केलेली होती.
तिथे त्यांना एक महत्त्वाचा मोठा अनुभवही आलेला होता. त्यामुळं डी वाय दादांनी तो बंगला कधी पाडला नाही, तो तसाच ठेवला आणि तिथंच बरेच वर्ष आम्ही अनेक वेळेला भेटत होतो. तर डी वाय दादांच्या ह्याच्यामध्ये मला त्यांनी एकदा बॉम्बेहून आल्यानंतर अनुभव एकदा सांगितला डी वाय दादांनी, की ते म्हणाले ह्याचे जे धुळगावकर महाराज होते, पाटील महाराज, त्यांच्यावरही त्यांची श्रद्धा होती. ते म्हणाले एकदा ते माझ्यावर आले आणि मग हॉटेलमध्ये आम्ही रेल्वे स्टेशनजवळ खोल्या बुक केल्या होत्या. तिथं म्हणाले ते एका खोलीत राहिले. मी थोडा वेळ हे केलं आणि आलो. तर ते मध्यरात्री एकदम ओरडत उठले म्हणे, महाराज मेलो 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 म्हणून, मरणार मरणार म्हणून. आणि ते म्हणाले मला काही त्याचा बोध झाला नाही, पण सकाळी बघितलं तर इंदिरा गांधींचा मर्डर झालेला होता, इंदिरा गांधी ना मारलेलं होतं. त्यामुळं अशा काही संवेदना काही लोकांच्याबद्दल आलेल्या दादा सांगत असत. काही भविष्य बद्दलच्या सुद्धा काही लोकांनी त्यांना सांगितलेलं होतं. त्यांचा निकाल मतं किती पडतील इथंपासून त्या अनेक गोष्टी सांगितलेल्या होत्या. एकदा मात्र दादा आमदारकीच्या याच्यामध्ये बावड्याहून असा प्रचार करून गगनबावड्यातून आलेले होते. दत्तावरांच्याकडे भेटायला आल्यावर दत्तावरा म्हणाले, डी वाय जेवला की नाही? ते म्हणाले, दादा बाबा मी 2 दिवस जेवलो नाही. काय खाल्ला काय? काही नाही म्हणाले. तिकडं पन्हाळ्याकडं म्हणाले फणस एकाच्या तर चांगला फणस होता, अर्धा फणस खाल्ला बघा, आता घरघरीत हे करू. आणि डी वाय दादांनाही कुस्तीचा शौक होता, दत्तावरांनाही होता. त्यामुळं डी वाय दादा मात्र आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना कधी ते विसरायचे नाहीत. आणि प्रोटोकॉलच्या ह्याच्याप्रमाणे खूप ते सगळ्या दत्तावळ बँकॉकला गेले होते, दत्तावळ रशिया ह्याच्याहून लंडनहून आले, अमेरिकेतून आले. त्यावेळेला बाळासाहेब पाटलांना कुणाला तरी का असताना विमानतळावरती पाठवत असत. अनेक वेळेला मी अलीकडे पाहिलं की दादानी मला त्यांच्या डी वाय पाटील मुंबई विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लिटरेचर ही सन्माननीय पदवी दिली. त्यावेळी मला कोल्हापुरातून ते घेऊन गेले आणि विमानाने घेऊन जाऊन नव्या त्यांच्या ह्याच्या निवासस्थानी आम्ही उतरलो होतो आणि त्यांनी तिथं रजिस्टरना बोलवून वगैरे मला त्या ठिकाणी दिली. कारण त्यांच्या कॉन्व्होकेशनच्या कार्यक्रमाच्या दरम्यान माझ्या आई वारलेल्या होत्या हे त्यांना माहिती होतं. माझ्याकडे ज्या वेळेला मी गारगोटीला शिफ्ट झालो आहे कळलं, त्यावेळी ते मुद्दाम गारगोटीला आले. आणि सगळ्यात मला आश्चर्य असं वाटलं की मला म्हणाल तुम्ही ध्यानाला कुठं बसता? मी म्हटलं मी या ठिकाणी आतल्या खोलीत बसतो. त्यांनी आपले बूट बाहेर काढले आणि येऊन तिथं माझ्या पूर्वीच्या तिथं थोडा वेळ नस्तमस्तक झाले आणि आले. दादांच्यामध्ये माणुसकी फार मोठी होती. मी एक प्रसंग लिहिलेला आहे की अण्णाप्पा पाडळकर यांनी महापुरामध्ये डी वाय दादा एका पाण्याच्या भोवऱ्यात सापडले. जगण्याची शक्यता अशा भोवऱ्यामध्ये सापडल्यावर नसते. त्यावेळेला भोवऱ्यामध्ये आपला जीव धोक्यात टाकून अण्णाप्पांनी डी वाय दादांना पाण्यातून वर काढलेलं होतं आणि याची जाण त्यांनी आयुष्यभर ठेवून त्यांना मदत केली. अण्णाप्पांच्या नंतर त्यांच्या मुलालाही मदत करताना मी पाहिलेलं आहे. तर दादांचं करोडोंनी मिळवले, करोडोंनी गोरगरिबांच्यावर उधळले, असा हा माणसातलं देवपण हळूहळू प्रगट होत गेलं. त्यांच्या आध्यात्मिक श्रद्धेमुळं ते असंख्य साधू महाराजांना भेटत, त्यांना मदत करत. पण एक होतं की स्वतः ते अतिशय मनाने निर्मळ होते. बिहारच्या राजभवनामध्ये आम्ही अनेक वेळेला पहाटे उठून एकदा त्यांनी सांगितलं की सुभाषांना बोलवून आण. त्यांच्याबरोबरचा मुलगा म्हणाला की नाही दादा अजून ते झोपले असतील, आता 5 वाजलेत. दादा म्हणाले मला माहिती आहे ते केव्हा उठतात केव्हा ध्यानाला बसतात, त्यांना बोलवून आण. बोलवून आल्यानंतर आम्ही आध्यात्मिक गप्पा मारत होतो. ते म्हणाले की हा मंत्र मी नियमित करत असतो, तो बरोबर आहे ना, आणि याचा अनुभव असा असा आहे. तर डी वाय दादांचा जर पिंड म्हणाल तर तो अत्यंत धाडसी. आणि डी वाय दादांच्या आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेलासुद्धा मतमोजणीसाठी मला त्यांनी पन्हाळ्याच्या तहसीलदार कार्यालयामध्येही आम्ही दोघे तिघे होतो पाठवलं होतं. त्यापासून सिंहवाणी साप्ताहिकाचं प्रकाशन त्यांनी केलं, दैनिकाचंही प्रकाशन त्यांनी केलं. दोन्ही वेळा त्यांनी मला खूप सपोर्ट केला होता. आणि त्या काळामध्ये बघितलेले डी वाय दादा आणि आता त्यांचे चिरंजीव बंटी पाटील, सतेज पाटील यांनाही मी बघितलं आमदारकीच्या ह्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की डी वाय दादांच्या नंतर आम्ही साऱ्यांनी बंटीना, त्यांच्या बांधवाला, संजय साहेबांना आणि जी डॉक्टर अजिंक्य आणि डॉक्टर विजय आहेत बॉम्बेचे,
तेही ही चारही मुलं कर्तबगार आहेत. यांच्या पाठीशी दादांच्यावर प्रेम करणारे सगळे भक्त त्यांना मदत करतील. बंटी पाटील त्यांच्या सगळ्या बहिणीसुद्धा खूप कर्तबगार आहेत. निरनिराळ्या शिक्षण संस्थांची जबाबदारी अनेकांनी घेतली. डी.वाय दादांचे जावाई पी.डी. पाटील यांचाही खूप मोठा व्याप आहे. त्या सर्वांना आमच्या शुभेच्छा. आणि दादांच्या नंतर आम्ही खंबीरपणे तुमच्या याच्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुम्हाला आमचा सपोर्ट असेल एवढं मी आश्वासन देतो. धन्यवाद.